आजच्या रेसिपीसाठी आपल्याला ना साबुदाणा भिजू घालायचा आहे, नाही बटाटा उकडून घ्यायचा आहे। बटाटा उकडून न घेता किंवा साबुदाणा भिजू न घालता एकदम झटपट तयार होणारे उपवासाचे साबुदाण्याचे हे पकोडे तयार करायचे आहेत। एकदम हलके फुलके कुरकुरीत आणि क्रिस्पी असे आपले हे पकोडे तयार होतात। बऱ्याच वेळेस आपण साबुदाणा भिजू घालण्यासाठी विसरतो किंवा उपवासाचे तेच ते पदार्थ खाऊन कंटाळा आलेला असतो, त्यावेळेला तुम्ही अशा पद्धतीने झटपट तयार होणारे हे पकोडे तयार करू शकता। उपवासाचे साबुदाणा पकोडे तयार करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला एक कच्चा बटाटा घ्यायचा आहे। बटाट्यावरील साल काढलेला आहे आपण आणि बटाटा मी पाण्यामध्ये टाकून घेतलेला आहे। बटाटा पाण्यामध्ये ठेवल्यामुळे आपला बटाटा काळा पडत नाही, यासाठी आपल्याला बटाटा पाण्यामध्ये ठेवायचा आहे। आता आपल्याला बटाटा कट करून घ्यायचा आहे। कट करून घेतलेला बटाटा देखील मी पाण्यामध्येच टाकून घेतलेला आहे। आता हा बटाटा आपल्याला छान स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे आणि परत यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। यामध्ये भरपूर स्टार्च आहे, त्यासाठी आपल्याला बटाटा एकदा स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे। बटाटा मी छान स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे। यामध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे। हा बटाटा आता आपल्याला साईडला ठेवून द्यायचा आहे। आता या ठिकाणी आपल्याला साबुदाणा कच्चा वापरायचा आहे। साबुदाणा आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे। 1 वाटी आपण या ठिकाणी साबुदाणा घेतलेला आहे। मिक्सरवरती आपला जो साबुदाणा तो एकदम बारीक पावडर तयार होत नाही, थोडासा जाडसर असा आपल्याला हा साबुदाणा दळून घ्यायचा आहे। सुरुवातीला मी फक्त साबुदाणा या ठिकाणी बारीक करून घेणार आहे, त्यानंतर यामध्ये आपल्याला बाकीचे इतर साहित्य टाकून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने आपण हा साबुदाणा मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे। यामध्ये आता आपल्याला अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत। एक 4 ते 5 आपण हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत। पाण्यामध्ये ठेवलेला जो बटाटा आहे तो बटाटा देखील आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे। त्यानुसार आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे। कढीपत्त्याचे काही पाने टाकून घ्यायचे आहेत आपल्याला। कढीपत्ता यामध्ये टाकल्यामुळे आपल्या पकोड्याला खूप मस्त अशी चव येते, त्यासाठी मी या ठिकाणी कढीपत्ता देखील या ठिकाणी टाकून घेत आहे। यामध्ये आता आपल्याला गरजेनुसार पाणी टाकून हे बारीक असं वाटून घ्यायचं। सुरुवातीला मी यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे, नंतर मी परत 1 वाटी पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे। 1.5 वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि हे सर्व साहित्य मी मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत। अशा पद्धतीने आपण साबुदाणा आणि बटाट्याचं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला इतर कुठलेच साहित्य टाकण्याची अजिबात गरज नाहीये, सर्व साहित्य आपण यामध्ये टाकून घेतलेले आहे। आता हे मिश्रण आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। बारीक करून घेतलेले हे सर्व मिश्रण मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। आता हे मिश्रण आपल्याला एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता या पकोड्यासोबत खाण्यासाठी आपल्याला एक चटणी तयार करायची आहे। चटणी तयार करेपर्यंतच आपल्याला हे मिश्रण साईडला ठेवायचं आहे। या मिश्रणाला तुम्हाला रेस्ट करण्यासाठी ठेवण्याची अजिबात गरज नाहीये, तुम्ही याचे लगेचच पकोडे तयार करू शकता। पण आपल्याला या ठिकाणी पकोड्यासोबत खाण्यासाठी एक चटणी तयार करायची आहे, त्याकरिता मी हे मिश्रण जरा वेळ साईडला ठेवून देणार आहे। या ठिकाणी मी मिक्सरचा एक जार घेतलेला आहे आणि यामध्ये आपल्याला अर्धी वाटी भाजून घेतलेले शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत। शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत, पण यावरील छिलका काढलेला नाहीये। तुम्हाला जर हवं असल्यास तुम्ही यावरील छिलका काढून घेऊ शकता। 4 ते 5 मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत। ही चटणी आपल्याला एकदम छान झणझणीत अशी तयार करायची आहे। त्याचबरोबर अर्धा चमचा मी जिरे टाकून घेतलेले आहेत। चवीनुसार आपण यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी आपण यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे। पकोड्यासोबत खाण्यासाठी ही चटणी तयार करायची आहे, त्यामुळे मी थोडीशी पातळ चटणी तयार करून घेणार आहे। यामध्ये मी 1 वाटी पाण्याचा वापर केलेला आहे। एवढी पातळ मी ही चटणी तयार करून घेतलेली आहे। पकोड्यासोबत खाण्यासाठीची एकदम झणझणीत मस्त अशी आपली ही चटणी तयार झालेली आहे। चटणीला तडका देण्यासाठी तडका पॅन मध्ये मी तेल गरम केलेलं आहे। त्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे टाकून घेतलेले आहे, त्याचबरोबर कढीपत्त्याचे काही पाने टाकून घेतलेले आहेत। तयार झालेला तडका आपल्याला चटणीवरती टाकून घ्यायचा आहे। एकदम मस्त अशी आपली ही चटणी तयार झालेली आहे। सुरुवातीला एकदम पातळ वाटणारं हे मिश्रण आता थोडंसं घट्ट झालेलं आहे। साबुदाणा जो आहे तो पाणी शोषून घेतो, त्यामुळे आपले जे मिश्रण आहे ते सुरुवातीला पातळ वाटत होतं ते आता छान घट्ट झालेलं आहे। तुम्हाला जर मिश्रण खूपच घट्ट वाटत असेल, गरज वाटली तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी ऍड करू शकता। पकोडे बनवण्यासाठी हे मिश्रण आता एकदम परफेक्ट आहे, यामध्ये मला पाणी टाकण्याची अजिबात गरज वाटत नाहीये। तर मी याचे पकोडे तळून घेणार आहे। आता पकोडे तळण्यासाठी गॅसवरती आपण एक कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी सुरुवातीलाच ठेवलं होतं। तेल मी एकदम छान असं गरम करून घेतलेलं आहे। यामध्ये आता आपल्याला छोटे छोटे आकाराचे पकोडे सोडून घ्यायचे आहेत। तळल्यानंतर हे पकोडे त्याच्या साईज पेक्षा डबल होतात, त्यासाठी आपल्याला थोडे छोट्या आकाराचेच पकोडे तयार करून घ्यायचे आहेत। पकोडे आपण तेलामध्ये सोडल्यानंतर आपल्याला लगेचच याला झाऱ्या न लावता याला सुरुवातीला थोडंसं तळू द्यायचं आहे, त्यानंतर आपल्याला हे पकोडे पलटी करून घ्यायचे आहेत। तेल जर छान तापलेलं असेल तर कढईमध्ये बुडाशी आपले हे पकोडे चिटकणार नाहीत आणि तेल जर कमी तापलेलं असेल तर पकोडे खाली कढईमध्ये चिटकू शकतात, त्यासाठी आपल्याला तेल एकदम छान गरम करून घ्यायचं आहे। गॅसची जी फ्लेम आहे ती मी आता हाय केलेली आहे।
हाय फ्लेमवरतीच मी हे पकोडे तळून घेणार आहे. एकदम छान गोल्डन क्रिस्पी असे आपल्याला हे पकोडे तळून घ्यायचे आहेत. छान गोल्डन क्रिस्पी रंगावरती मी हे पकोडे तळून घेतलेले आहेत. पकोड्याचा रंग बघू शकता, खूप मस्त असा रंग आलेला आहे. एकदम हलके फुलके आणि कुरकुरीत क्रिस्पी असे आपले हे कच्चा साबुदाणा आणि कच्च्या बटाट्याचे पकोडे तयार झालेले आहेत. एकदम कुरकुरीत असे आपले हे पकोडे तयार झालेले आहेत. तर कडक अजिबात नाहीयेत, एकदम खस्ता आणि कुरकुरीत आहेत. त्याचा आवाज ऐकू शकता, आतमध्ये एकदम पोकळ आहेत. बघू शकता तुम्ही, आतमध्ये पूर्णपणे पोकळ आहेत. एकदम खस्ता आणि कुरकुरीत असे आपले हे साबुदाण्याचे आणि बटाट्याचे पकोडे तयार झालेले आहेत. तर तयार केलेल्या चटणीसोबत तुम्ही हे पकोडे सर्व करू शकता. नेहमी तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा तुम्ही या पद्धतीने कच्चा साबुदाणा आणि कच्चा बटाटा वापरून पकोडे एकदा तयार करून बघा. साबुदाणा वड्याचा आवाज ऐकू शकता, एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी असा आपला हा साबुदाणा वडा तयार झालेला आहे. साबुदाणा वडा तळताना तेलामध्ये फुटू नये यासाठी आपल्याला थोड्याशा वेगळ्या पद्धतीने हा साबुदाणा वडा तयार करायचा आहे. साबुदाणा वडा तयार करण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला साबुदाणा भिजू घालून घ्यायचा आहे. आता या ठिकाणी मी 2 वाट्या साबुदाणा घेतलेला आहे. कुठल्याही एखाद्या वाटीने किंवा कपाने तुम्ही हा साबुदाणा मोजून घेऊ शकता. हलक्या हाताने चोळून आपल्याला हा साबुदाणा धुवून घ्यायचा आहे. 2 वेळेस मी हा साबुदाणा छान स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे. साबुदाणा भिजवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला साबुदाण्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. साबुदाणा पूर्णपणे पाण्यामध्ये बुडला पाहिजे एवढं पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. साबुदाण्याचे थोडंसं वर येईल एवढं पाणी मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे. साबुदाणा झाकून आपल्याला रात्रभर भिजण्यासाठी साईडला ठेवून द्यायचा आहे. तुम्ही जर रात्री साबुदाणा भिजू घातला नसेल, साबुदाण्यामध्ये थोडंसं कोमट पाणी टाकून तुम्ही 3 ते 4 घंट्यासाठी हा साबुदाणा भिजू घालून घेऊ शकतात. 3 ते 4 घंट्यामध्ये तुमचा साबुदाणा मऊ असा भिजतो. दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकता तुम्ही, आपला जो साबुदाणा आहे तो एकदम छान भिजलेला आहे. साबुदाण्यामध्ये आपण जास्त पाण्याचा वापर केला नव्हता, त्यामुळे आपला जो साबुदाणा आहे तो एकदम छान मोकळा आणि सुटसुटीत असा झालेला आहे. साबुदाणा हातात घेतल्यानंतर आपल्या हाताला अजिबात थोडं देखील पाणी लागत नाहीये. अशाच पद्धतीचा आपल्याला हा साबुदाणा भिजू घालून घ्यायचा आहे. 1 वाटी आपल्याला या ठिकाणी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे. शेंगदाणे मी छान खरपूस भाजून मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे. ते शेंगदाण्याचं कूट आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता आपल्याला यामध्ये उकडलेला बटाटा टाकून घ्यायचा आहे. 2 मीडियम साईजचे बटाटे मी या ठिकाणी उकडून घेतलेले आहेत. बटाट्यावरील साल काढून घेतलेला आहे. हाताने आपल्याला हा बटाटा फोडून या साबुदाण्यावरती टाकून घ्यायचा आहे. तुम्ही किसणीने हा बटाटा किसून देखील वापरू शकता. बटाट्याचा वापर आपल्याला या ठिकाणी थोडा कमी करायचा आहे. बटाट्याचा वापर कमी केल्यामुळे आपला जो साबुदाणा वडा आहे तो एकदम छान क्रिस्पी आणि कुरकुरीत असा तयार होतो. चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे. उपवासाचं जे शेंदी मीठ असतं ते देखील तुम्ही यामध्ये वापरू शकता. 2 हिरव्या मिरच्या मी बारीक तुकड्यामध्ये कट करून घेतलेल्या आहेत. ते हिरव्या मिरच्या आपल्याला यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत. आपल्या साबुदाणा वड्याला छान रंग येण्यासाठी यामध्ये मी अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे. अर्धा चमचा मी जिरे टाकून घेतलेले आहे. बऱ्याच जणांना उपवासाला जिरे किंवा कढीपत्ता जमत नाही, तर तुम्हाला जर उपवासाला कढीपत्ता किंवा जिरे जमत नसेल तर तुम्ही नाही टाकलात तरी देखील हरकत नाही. आता आपल्याला हाताने याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. 4 ते 5 मिनिट आपल्याला हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामुळे आपल्या वड्याला क्रॅक पडत नाहीत किंवा चिरा पडत नाहीत. आपला जो साबुदाणा आहे तो जसा आहे तसाच राहण्यासाठी आपल्याला हलक्या हाताने त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. 4 ते 5 मिनिट मी हे मिश्रण छान हाताने मिक्स करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने सहजच या मिश्रणाचा जर गोळा तयार झाला, वडा तयार करताना आपल्या वड्याला चिरा पडत नाही. या मिश्रणाचा मी अशा पद्धतीने एक गोळा तयार करून घेतलेला आहे. या मिश्रणावरती आपल्याला एक झाकण ठेवून हे मिश्रण साईडला ठेवून द्यायचं आहे. साबुदाणा वड्यासोबत खाण्यासाठी आपल्याला या ठिकाणी एक चटणी तयार करायची आहे. त्यासाठी मी या ठिकाणी मिक्सरचा एक जार घेतलेला आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे टाकून घ्यायचे आहे. त्याचबरोबर अर्धी वाटी आपण या ठिकाणी ओलं नारळ घेतलेला आहे. 4 ते 5 हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत आपल्याला यामध्ये. चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे. अर्धी वाटी पाणी टाकून आपल्याला ही चटणी मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे. चटणी आपल्याला थोडीशी पातळ तयार करून घ्यायची आहे. एकदम बारीक अशी ही चटणी वाटून घेतलेली आहे. वड्यासोबत खाण्यासाठी आपली एकदम झणझणीत अशी चटणी तयार झालेली आहे. नेहमी आपण वडे तयार करतो त्यापेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीने आपल्याला हे वडे तयार करून घ्यायचे आहेत. वड्याचं जे मिश्रण आहे ते आपल्याला थोडंसं हातावरती घ्यायचं आहे आणि त्याला आपल्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे. हलक्या हाताने आपल्याला याला प्रेस करून वड्याचा आकार द्यायचा आहे. ज्या पद्धतीने आपण मेंदू वडा तयार करतो सेम त्याच पद्धतीने मी हा वडा तयार करून घेणार आहे. अशा पद्धतीने वडा तयार केल्यामुळे आपला जो वडा आहे तो तेलामध्ये गेल्यास फुटणार नाही. वड्याच्या साईडला जर काही चिरा गेल्या असतील त्या देखील आता आपल्याला व्यवस्थित अशा बंद करून घ्यायच्या आहेत आणि वड्याला छान गोल असा आकार देऊन घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही एकदम मस्त असा आपला हा वडा तयार झालेला आहे.
आणखीन एक वडा मी तुम्हाला या ठिकाणी तयार करून दाखवत आहे. सेम याच पद्धतीने आपल्याला हातावरती थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे. मिश्रणाचा आपल्याला एक गोल गोळा तयार करून घ्यायचा आहे. दोन्ही हाताने प्रेस करून आपल्याला याला वड्याचा आकार द्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये एक छिद्र करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला सर्व वडे तयार करून घ्यायचे आहेत. दुसरा देखील वडे या ठिकाणी मी तयार करून घेतलेला आहे. बाकीचे राहिलेले जे वडे आहेत ते देखील मी सेम याच पद्धतीने तयार करून घेणार आहे. आता आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत. वडे तळण्यासाठी गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. कमी गॅसवरतीच मी तेल एकदम छान गरम करून घेतलेलं आहे. कढईमध्ये जेवढे मावतील तेवढेच वडे आपल्याला या ठिकाणी कढईमध्ये सोडून घ्यायचे आहेत. गॅसची जी फ्लेम आहे ती आता मी मीडियम केलेली आहे. मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे वडे एकदम छान खरपूस आणि खमंग असे तळून घ्यायचे आहेत. वड्याचा रंग बदलत नाही आणि वडे आपले छान कुरकुरीत क्रिस्पी होत नाही तोपर्यंत आपल्याला हे वडे छान तळून घ्यायचे आहेत. तेलामध्ये टाकल्या आपल्याला वड्याला चमचा न लावता याला तळू द्यायचं आहे. थोड्या वेळानंतर आपल्याला हे वडे पलटी करून घ्यायचे आहेत. तेलावरील जे फेस आहे ते पूर्णपणे कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत. या ठिकाणी मी वडे पलटी करून घेतलेले आहेत. दुसरी बाजू देखील आपल्याला वड्याची एकदम छान अशी तळून घ्यायची आहे. एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी असे आपण हे वडे तळून घेतलेले आहेत. यामधील जो साबुदाणा आहे तो एकदम छान दिसत आहे. कढईमधील तेलावरील जो फेस आहे तो कमी झाला की समजायचं आपले वडे छान तळलेले आहेत. यापेक्षा जर तुम्ही जास्त वडे तळले ओव्हर कुक होऊन आपले वडे फुटू शकतात. त्यासाठी तेलावरील जो फेस आहे तो कमी झाला की लगेचच आपल्याला हे वडे काढून घ्यायचे आहेत. बाकीचे राहिलेले जे वडे आहेत ते देखील मी सेम याच पद्धतीने तळून घेणार आहे. वड्याचा रंग बघू शकता एकदम सुरेख रंग आलेला आहे आणि वड्याचा आवाज देखील तुम्ही ऐकू शकता. एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी असे आपले वडे तयार झालेले आहेत. त्यासोबत आपण एकदम झणझणीत अशी चटणी देखील तयार करून घेतलेली आहे. या चटणीसोबत तुम्ही हे वडे खाऊ शकता किंवा दह्याच्या चटणीसोबत देखील तुम्ही हे वडे खाऊ शकता. आज आपल्याला बनवायचे आहेत एकदम कमी साहित्याचा वापर करून उपवासाला चालतील असे साबुदाण्याचे लाडू. तोंडात टाकताच विरघळतील. पेढ्या एवढेच मऊ आणि सॉफ्ट असतील. बनवण्यासाठी एकदम सोपे आणि अगदी कमी वेळामध्ये तयार होणारे आपले हे साबुदाण्याचे लाडू आहेत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. साबुदाण्याचे लाडू तयार करण्यासाठी आपण या ठिकाणी 1 कप साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणा आता आपल्याला छान असं भाजून घ्यायचा आहे. साबुदाण्याचा रंग बदलेपर्यंत न भाजता आपल्याला हा साबुदाणा फक्त कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. साबुदाणा कुरकुरीत छान भाजून घेतल्यामुळे मिक्सरला बारीक करताना हा साबुदाणा एकदम छान बारीक दळला जाईल. त्यासाठी आपल्याला हा साबुदाणा भाजून घ्यायचा आहे. 4 ते 5 मिनिट आपल्याला हा साबुदाणा छान असा भाजून घ्यायचा आहे. मी हा साबुदाणा छान भाजून घेतलेला आहे. साबुदाण्याचा रंग बदललेला नाहीये. आता आपल्याला हा साबुदाणा एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. साबुदाणा थंड झाल्यानंतरच आपल्याला हा मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे. साबुदाणा मी एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे आणि चमच्याने आपण हा साबुदाणा पसरून घेतलेला आहे. साबुदाणा मी पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे. हा साबुदाणा आपल्याला मिक्सरला दळून घ्यायचा आहे. भाजून घेतलेला सर्व साबुदाणा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेला आहे. या लाडूची चव वाढवण्यासाठी आणि लाडूला थोडंसं पौष्टिक बनवण्यासाठी यामध्ये आपण 4 ते 5 बदाम आणि 4 ते 5 काजू टाकून घेणार आहोत. मी या ठिकाणी साबुदाण्यासोबतच काजू आणि बदाम देखील बारीक करून घेणार आहे. जेवढं शक्य होईल तेवढा आपल्याला हा साबुदाणा बारीक करून घ्यायचा आहे. तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी हा साबुदाणा एकदम छान बारीक असा दळून घेतलेला आहे. आता हे साबुदाण्याचं जे पीठ आहे ते आपल्याला चाळून घ्यायचं आहे. मैदा चाळायच्या चाळणीने आपल्याला हे साबुदाण्याचं पीठ चाळून घ्यायचं आहे. त्यामुळे यामध्ये काही साबुदाण्याचे कण राहिले असतील, लाडू खाताना दाताखाली कचकच लागू नये यासाठी आपल्याला हे साबुदाण्याचं जे पीठ आहे ते चाळून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर मैद्याची चाळणी नसेल तर तुम्ही मोठ्या चाळणीने देखील हे पीठ चाळून घेऊ शकता. चाळणीवरती साबुदाण्याचा एकही कण राहिलेला नाहीये. साबुदाणा आपण भाजून घेतलेला आहे त्यामुळे एकदम छान बारीक याचं पावडर तयार झालेलं आहे. लाडूसाठी आपल्याला या ठिकाणी साखर बारीक करून घ्यायची आहे. सेम भांड्यामध्ये आपण 1 कप साखर टाकून घेतलेली आहे. आता ही साखर देखील आपल्याला बारीक करून घ्यायची आहे. तर साखर देखील आपण या ठिकाणी छान बारीक करून घेतलेली आहे. चाळून घेतलेल्या साबुदाण्याच्या पिठावरतीच आपल्याला ही साखर टाकून घ्यायची आहे. लाडूला आणखीन चविष्ट बनवण्यासाठी यामध्ये आपल्याला डेसिकेट कोकोनट देखील वापरायचा आहे. या ठिकाणी मी अर्धा कप सुकं नारळ घेतलेला आहे. नारळाच्या पाठीमागील जो ब्राऊन भाग आहे तो आपण काढून घेतलेला आहे. हे नारळ आपण मिक्सरला बारीक करून घेतल्यानंतर आपल्याला या ठिकाणी डेसिकेट कोकोनट तयार होतं. तर या ठिकाणी आपण अर्धा कप डेसिकेट कोकोनट, 1 कप साबुदाणा आणि 1 कप साखर वापरलेली आहे. साबुदाण्याच्या पिठामध्येच आपल्याला हे डेसिकेट कोकोनट देखील टाकून घ्यायचं आहे. लाडू छान वळण्यासाठी त्याचबरोबर लाडूला आणखीन छान चव येण्यासाठी यामध्ये आपल्याला साजूक तुपाचा देखील वापर करायचा आहे. मी यामध्ये 2 मोठे चमचे साजूक तूप टाकून घेत आहे. तूप मी या ठिकाणी वितळून घेतलेलं नाहीये. रूम टेम्परेचरवर असलेलं मी या ठिकाणी तूप वापरत आहे. गरज पडल्यास यामध्ये आपण आणखीन तूप ॲड करू शकतो. तर मी या ठिकाणी सध्या तर 2 चमचे तूप टाकून घेतलेलं आहे. तूप टाकल्यानंतर आपल्याला या मिश्रणाला छान हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. आपले लाडू छान पेड्यासारखे मऊ आणि सॉफ्ट होण्यासाठी
आपल्याला या मिश्रणाला परत एकदा मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. मिक्सरला आपण हे मिश्रण फिरून घेतल्यानंतर आपल्या मिश्रणामध्ये छान ओलावा येतो. याचे जे लाडू आहेत ते देखील सहजच आपण तयार करू शकतो. मिक्सरच्या जारमध्ये मी थोडंसं मिश्रण टाकून घेतलेलं आहे. प्लस मोडवरती आपल्याला 1 मिनिटभर हे मिश्रण फिरून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आता मी मिक्सरला हे फिरून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही यामध्ये भरपूर ओलावा आलेला आहे. यामध्ये आपण जे साहित्य टाकलेले ते सर्व छान एकजीव झालेले आहेत. हाताने जास्त वेळ मिक्स करण्यापेक्षा आपण मिक्सरला अशा पद्धतीने फिरून घेतलं तर आपले जे मिश्रण आहे ते छान एकजीव होतं. राहिलेलं जे मिश्रण आहे ते देखील आपण मिक्सरला फिरून घेतलेलं आहे. त्याच ताटामध्ये मी हे मिश्रण काढून घेत आहे. सर्व मिश्रण आपण या ठिकाणी मिक्सरला फिरून घेतलेलं आहे. लाडू बनवण्यासाठी आपलं हे मिश्रण तयार आहे. यामध्ये जर तुम्हाला तुपाची गरज वाटत असेल तर तुम्ही यामध्ये 1-2 चमचे तूप टाकू शकता. तर मी या ठिकाणी आता तुपाचा वापर न करताच हे लाडू तयार करून घेणार आहे. याचे जे लाडू आहेत ते एकदम सहजच तयार होत आहेत. अजिबात याला जोर देऊन आपल्याला प्रेस करण्याची गरज नाही. एकदम हलक्या हातानेच याचे लाडू सहजच तयार होत आहेत. एकदम छान पांढरे शुभ्र आणि गोल गरगरीत असे आपले हे साबुदाण्याचे लाडू तयार झालेले आहेत. चवीला एकदम छान लागतात. फराळच्या ताटामध्ये जर काहीतरी अशा पद्धतीने गोडाचा पदार्थ बनवला तर नक्कीच सर्वजण आवडीने खातील. लहान मुलांना देखील हे लाडू आवडतील. एवढे चविष्ट आणि मस्त लागतात. तर सेम याच पद्धतीने आता बाकीचे देखील आपण लाडू तयार करून घेणार आहोत. मीडियम साईजचे मी या ठिकाणी हे लाडू तयार करून घेत आहे. साबुदाणा भाजून घेतलेला आहे त्यामुळे आपल्याला हे मिश्रणाला आता परत एकदा भाजण्याची अजिबात गरज नाहीये. एकदम कमी वेळेमध्ये आपले हे लाडू तयार होतात. बाकीचे राहिलेले जे लाडू आहेत ते देखील मी सेम याच पद्धतीने तयार करून घेणार आहे. सर्व लाडू मी या ठिकाणी तयार करून घेतलेले आहेत. बघू शकता तुम्ही एकदम खुसखुशीत आणि पेड्यासारखे मऊ सॉफ्ट असलेले आपले हे लाडू तयार झालेले आहेत. जेवढ्यात जास्त दिवस आपण हे लाडू ठेवले तेवढे आपले लाडू छान मुरत जातात. यामधील जो साबुदाणा आहे तो मऊ आणि सॉफ्ट होतो. तर एकदम कमी साहित्यामध्ये आणि झटपट तयार होणारे आपले हे साबुदाण्याचे लाडू तयार झालेले आहेत. 200 ग्राम साबुदाण्याचे आपले या ठिकाणी अर्धा किलो लाडू तयार झालेले आहेत. यामध्ये आपण साखर देखील वापरलेली आहे आणि डेसिकेट कोकोनट देखील वापरलेले आहेत. आज आपल्याला बनवायचे सगळ्यांच्या आवडतीचे, विशेष करून लहान मुलांच्या आवडतीचे असलेले गूळ आणि शेंगदाण्याचे लाडू. लहान मुलांना हे लाडू खूप जास्त आवडतात. उपवासाला चालणारे हे लाडू आहेत. एकदम कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये तयार होणारे आपले हे गूळ आणि शेंगदाण्याचे लाडू आहेत. या ठिकाणी आपण बारीक चिरून 2 कप गूळ घेतलेला आहे. वजनी प्रमाणामध्ये जर बघितलं तर आपण या ठिकाणी 400 ग्राम गूळ घेतलेला आहे. तुम्ही या ठिकाणी गूळ आणि शेंगदाणे मोजण्यासाठी एखाद्या वाटीचा किंवा एखाद्या ग्लासचा किंवा एखाद्या कपाचा वापर करू शकता. गूळ आणि शेंगदाणे आपल्याला सेम प्रमाणामध्ये घ्यायचे आहेत. 2 कप शेंगदाणे घेतलेले आहेत. वजनी प्रमाणामध्ये जर बघितलं तर आपण 400 ग्राम शेंगदाणे घेतलेले आहेत. आता आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे भाजण्यासाठी आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे. शेंगदाणे आपल्याला कमी गॅसवरतीच एकदम छान खमंग आणि कुरकुरीत असे भाजून घ्यायचे. गॅसची जर फ्लेम तुम्ही वाढवली तर शेंगदाणे लगेच भाजतात. शेंगदाण्याचा रंग लगेच काळपट होतो. पण आजपर्यंत शेंगदाणे आपले छान व्यवस्थित असे भाजले जात नाहीत. त्यासाठी आपल्याला शेंगदाणे कमी गॅसवरतीच एकदम छान खमंग आणि खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे छान खमंग आणि खरपूस असे भाजल्यामुळे लाडूला चव छान येते. हे लाडू जर जास्त दिवस राहिले तर खराब होत नाहीत. शेंगदाणे खरपूस भाजलेले असल्यामुळे लाडू खाताना आपल्या टाळूला चिटकत नाहीत किंवा दातामध्ये देखील चिटकत नाहीत. आता शेंगदाणे मी कमी गॅसवरतीच एकदम छान खमंग आणि खरपूस असे भाजून घेतलेले आहेत. शेंगदाण्याच्या वरील छिलका देखील तडकलेला आहे. भाजलेले शेंगदाणे मी एका ताटामध्ये काढून घेतलेले आहेत. शेंगदाणे आपल्याला थंड होऊ द्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला हे शेंगदाणे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत. शेंगदाणे आता बऱ्यापैकी थंड झालेले आहेत. या ठिकाणी मी मिक्सरचा एक जार घेतलेला आहे. मिक्सरच्या जारमध्ये मी अर्धे शेंगदाणे टाकलेले आहेत. या शेंगदाण्याचं आपल्याला एकदम बारीक पावडर न तयार करता थोडेसे जाडसर आपल्याला हे शेंगदाणे वाटून घ्यायचे आहेत. शेंगदाण्याचा जर कूट तुम्ही एकदम बारीक तयार केला तर लाडू खाताना टाळूला चिटकू शकतो. आता राहिलेले शेंगदाणे देखील मी या ठिकाणी वाटून घेणार आहे. बारीक करून घेतलेले शेंगदाणे आपण एका ताटामध्ये काढून घेतलेले आहेत. आता शेंगदाण्याच्या या कुटावरती आपल्याला बारीक चिरून घेतलेला जो गूळ आहे तो गूळ घालून घ्यायचा आहे. गूळ आणि शेंगदाण्याचं कूट आपल्याला छान हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्या शेंगदाण्याच्या लाडूला आपल्या छान बाइंडिंग येण्यासाठी आपल्याला हे परत एकदा मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. हे मिश्रण मी हाताने छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. गूळ आपण शेंगदाण्याच्या कुटामध्ये छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे मिश्रण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे परत एकदा मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. प्लस मोडवरतीच आपल्याला हे मिश्रण मिक्सरला छान फिरून घ्यायचं आहे. शेंगदाण्याचा कूट आपण जाडसर ठेवला होता. आता या ठिकाणी आपला शेंगदाण्याचा कूट जे आहे ते एकदम छान बारीक झालेला आहे. एकदम बारीक पावडर न तयार करता थोडासा जाडसरच आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. बाकीचं राहिलेलं जे मिश्रण आहे ते देखील आता आपल्याला सेम याच पद्धतीने मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. सर्व फिरून घेतलेले मिश्रण मी एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे.
आता हे सर्व मिश्रण मी एका मोठ्या ताटामध्ये काढून घेत आहे, म्हणजेच आपल्याला याला छान असं मिक्स करता येईल. मोठ्या ताटामध्ये मिश्रण काढून मी याला छान असं एकदा मिक्स करून घेतलेलं आहे. गूळ आणि शेंगदाणे आपण मिक्सरला फिरून घेतलेले, त्यामुळे आपले हे मिश्रण छान मिक्स झालेलं आहे. आता आपल्याला याचे लाडू तयार करून घ्यायचे आहेत. मी या ठिकाणी थोड्या मोठ्या आकाराचे हे लाडू तयार करून घेत आहे. एकदम गोल गरगरीत आणि सहजच आपले हे लाडू तयार होत आहेत. सेम याच पद्धतीने आपल्याला बाकीचे देखील लाडू तयार करून घ्यायचे आहेत. दुसरा देखील आपला लाडू छान गोल गरगरीत आणि मस्त असा तयार झालेला आहे. सर्व लाडू मी या ठिकाणी तयार करून घेतलेले आहेत. एक लाडू मी या ठिकाणी तुम्हाला फोडून दाखवत आहे. खुसखुशीत आणि मस्त असे आपले हे लाडू तयार झालेले आहेत. जेवढे जास्त दिवस आपण हे लाडू ठेवले तेवढा जास्त आपल्या लाडूला गोडवा येतो, कारण यामधील जे गूळ आहे ते आपल्या शेंगदाण्याच्या कुटामध्ये छान मुरला जातो, त्यामुळे आपल्या लाडूला एकदम छान आणि गोड चव येते. आज आपल्याला बनवायचे उपवासासाठी साबुदाणा आणि बटाटा थालीपीठ. एकदम खमंग आणि खुसखुशीत असे, चवीला एकदम भन्नाट लागतात, त्याचबरोबर एकदम पोटभरीचे देखील आहेत आणि बनवण्यासाठी देखील एकदम सोपे आहेत. साबुदाणा बटाटा थालीपीठ बनवण्यासाठी या ठिकाणी आपण 1 कप साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणा आता आपल्याला छान स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे. तर साबुदाणा मी चोळून 2 पाण्याने स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे. आता आपल्याला हा साबुदाणा कोमट पाण्यामध्ये भिजू घालून घ्यायचा आहे. बऱ्याच वेळेस आपण साबुदाणा भिजू घालण्यासाठी विसरतो, त्यावेळी 2 घंट्यामध्येच आपला हा साबुदाणा एकदम छान भिजण्यासाठी यामध्ये आपल्याला कोमट पाणी टाकायचं आहे. 2 घंटे झालेले आहेत आणि आपला जो साबुदाणा आहे तो बघू शकता तुम्ही एकदम मस्त असा भिजलेला आहे. आपल्याला कच्चा बटाटा किसून घ्यायचा आहे आणि तो घालायचा आहे 1.5 चमचा. कच्च्या बटाट्यामुळे आपल्या साबुदाणा थालीपीठला खूप मस्त अशी चव येते. कच्चा बटाटा भाजल्यानंतर छान क्रिस्पी होतो, त्यामुळे आपल्या थालीपीठाला छान क्रिस्पीनेस येतो आणि आपले जे थालीपीठ आहे ते छान क्रिस्पी तयार होतं. त्यामुळे आपण यामध्ये 1.5 चमचा किसलेला कच्चा बटाटा घातलेला आणि या ठिकाणी 2 मीडियम साईजचे बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि ते बटाटे देखील आपल्याला यामध्ये किसूनच घालायचे आहेत. त्याचबरोबर आपण यामध्ये 1 चमचा हिरवी मिरचीचा ठेचा घालत आहोत. हिरवी मिरचीच्या ऐवजी तुम्ही या ठिकाणी लाल तिखटाचा देखील वापर करू शकता. यामध्ये आता आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. तुम्हाला जर उपवासाला कोथिंबीर चालत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. यामध्ये आता आपल्याला अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर शेंगदाण्याचं कूट टाकायचे आपल्याला 2 चमचे. त्यामुळे देखील आपल्या थालीपीठाला छान चव येते. शेंगदाणे भाजून मी ते बारीक करून घेतलेले आहेत, ते टाकायचे आहेत आपल्याला यामध्ये 2 चमचे. यामध्ये मी उपवासाचं शेंदे मीठ टाकून घेत आहे चवीनुसार. आता आपल्याला हे साबुदाण्याचं जे मिश्रण आहे ते छान मिक्स करून घ्यायचं आहे. याचा एक छान गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला. आता आपल्याला याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे आणि आता आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचे आहेत. तर तुम्ही एखाद्या कपड्यावरती थापू शकता. तर मी या ठिकाणी एक प्लास्टिक सीट घेतलेला आहे आणि प्लास्टिक सीटला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. तुम्हाला कितपत मोठं थालीपीठ पाहिजे त्यानुसार तुम्ही याचे गोळे करू शकता. तर मी अशा पद्धतीने छोट्या आकाराचेच हे थालीपीठ तयार करून घेणार आहे. हलक्या हातानेच आपल्याला हे थालीपीठ पसरून घ्यायचे आहेत. एकदम सहजच आपले हे थालीपीठ थापल्या जातात. वरच्या बाजूने देखील आपण एक प्लास्टिक सीट ठेवलेली आहे आणि आपल्याला हे थालीपीठ छान थापून घ्यायचे आहेत. तुम्ही लाटण्याने देखील हे थालीपीठ लाटून घेऊ शकता. वरच्या बाजूने आणि खालच्या बाजूने दोन्ही बाजूने आपण प्लास्टिक सीट टाकलेलं आहे, त्यामुळे आपलं जे थालीपीठ आहे ते एकदम सहजच आपण थापू शकतो. एकदम गोल आकारामध्ये आणि पातळ असं आपण हे थालीपीठ थापून घेतलेलं आहे. प्लास्टिक सीटवरील हे थालीपीठ आपल्याला हातावरती घ्यायचं आहे आणि तव्यावरती टाकून घ्यायचं आहे. तवा आपण आधीच गॅसवरती तापवण्यासाठी ठेवला होता. तवा आपला छान तापलेला आहे. तव्यावरती मी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि यावरती आता आपल्याला हे थालीपीठ टाकून छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे. चुकना. यावरती आता आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे आणि 2 मिनिट आपल्याला हे थालीपीठ छान भाजून घ्यायचं आहे. एक बाजू आपली थालीपीठाची छान भाजलेली आहे. थालीपीठ आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे. दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला थोडंसं थालीपीठाला तेल लावून घ्यायचं आहे आणि थालीपीठ आपल्याला छान खमंग आणि खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही थालीपीठाचा रंग एकदम मस्त असा आपल्या ह्या थालीपीठाचा रंग आलेला आहे. एकदम खमंग आणि खुसखुशीत असं आपलं हे थालीपीठ तयार होतं. तवा आपण आधीच गॅसवरती तापवण्यासाठी ठेवला होता. तवा आपला छान तापलेला आहे. तव्यावरती मी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि यावरती आता आपल्याला हे थालीपीठ टाकून छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे. दुसरं देखील थालीपीठ आपण प्लास्टिक सीटवरती थापून घेतलेलं आहे आणि ते देखील थालीपीठ आपल्याला सेम असंच भाजून घ्यायचं आहे. एकदम मस्त असे आपले हे थालीपीठ तयार झालेले आहेत. रंग देखील एकदम मस्त असा आलेला आहे आणि चवीला देखील एकदम मस्त लागतात. बनवण्यासाठी एकदम सोपे आहेत, झटपट तयार होतात. तुम्ही हे थालीपीठ दह्यासोबत खाऊ शकता किंवा बटाट्याच्या भाजीसोबत देखील हे थालीपीठ मस्त लागतात. तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया तशीच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.
हे लाडू तयार करण्यासाठी आपल्याला ना साखर वापरायची आहे ना गुळाचा वापर करायचा आहे. एकदम पौष्टिक आहेत, हेल्दी आहेत. मोजक्या साहित्यामध्ये आणि झटपट तयार होणारे हे लाडू कसे तयार करायचे ते आज आपल्याला बघायचं आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. या ठिकाणी आपण 300 ग्राम सुक्या खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे. खोबऱ्याच्या मागील जो ब्राऊन भाग आहे तो न काढताच मी या ठिकाणी खोबरं किसून घेतलेलं आहे. खोबरं मी या ठिकाणी मोठ्या किसणीने किसून घेतलेलं आहे. 200 ग्राम आपण या ठिकाणी खजूर घेतलेली आहे. खजूर मधील जे बी आहे ते आपण काढून घेतलेलं आहे. बी काढून मी या ठिकाणी 200 ग्राम खजूर घेतलेला आहे. वाटीने जर बघितलं तर आपण या ठिकाणी 4 वाटे आपण सुक्या नारळाचा कीस घेतलेला आहे आणि 2 वाटे आपण या ठिकाणी खजूर घेतलेला आहे. 1 चमचा मी या ठिकाणी खसखस घेतलेली आहे. अर्धा चमचा आपण या ठिकाणी वेलची पावडर घेतलेली आहे. उपवासासाठी जर तुम्हाला हे लाडू तयार करायचे असतील तर खसखस न टाकता तुम्ही हे लाडू तयार करू शकता. खोबऱ्याचा जे कीस आहे ते आपल्याला भाजून घ्यायचा आहे. खोबऱ्याचा कीस भाजल्यामुळे छान कुरकुरीत तयार होतो, चवीला देखील छान लागतो. आपले जे हे लाडू आहेत ते जास्त दिवस जरी राहिले तरी देखील खराब होणार नाहीत. त्यासाठी आपण नारळाचा जो कीस आहे तो भाजून घेतलेला आहे. कमी गॅसवरतीच आपल्याला हा नारळाचा कीस भाजून घ्यायचा आहे. कमी गॅसवरती नारळाचा कीस भाजल्यामुळे एकसारखा भाजतो. 2 ते 3 मिनिट हा कीस छान भाजून घेतलेला आहे. भाजून घेतलेला नारळाचा जो कीस आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. त्याच कढईमध्ये आपल्याला खजूर देखील गरम करून घ्यायची आहे. खजूर गरम केल्यामुळे मिक्सरला लगेचच बारीक होते. तुम्ही डायरेक्ट देखील मिक्सरलाही बारीक करून घेऊ शकता. खजूर भाजताना कढईमध्ये बुडाशी चिटकू नये किंवा करपू नये यासाठी मी यामध्ये अर्धा चमचा तूप टाकून घेतलेला आहे. तूप टाकून आपल्याला खजूर छान गरम करून घ्यायचे आहे. 2 ते 3 मिनिट मी खजूरला छान गरम करून घेतलेला आहे. आपली जी खजूर आहे ती छान मऊ झालेली आहे. आता आपल्याला ही खजूर एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि हलकीशी थंड करून मिक्सरला लगेचच बारीक करून घ्यायची आहे. खजूर आपण एकदम छान बारीक करून घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही खजूर आपली एकदम छान बारीक झालेली आहे. एका मोठ्या ताटामध्ये आपल्याला भाजून घेतलेला सुक्या नारळाचा कीस टाकून घ्यायचा आहे. मिक्सरला आपण जी खजूर बारीक करून घेतलेली आहे ती खजूर आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे. खसखस मी या ठिकाणी भाजून घेतलेली आहे. ती खसखस आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे. त्याचबरोबर वेलची पावडर देखील मी यामध्ये टाकून घेतलेली आहे. उपवासासाठी जर तुम्हाला हे लाडू तयार करायचे असतील तर खसखस न वापरता तुम्ही हे लाडू तयार करून घ्या. खसखस आणि वेलची पावडर टाकल्यामुळे लाडूला खूप मस्त अशी चव येते. आता आपल्याला हे सर्व साहित्य एकदम छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत. जोपर्यंत आपल्या खोबऱ्याच्या किसामध्ये हे खजूर पूर्णपणे मिक्स होत नाही तोपर्यंत आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. हलक्या हातानेच मी हे मिश्रण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. जास्त जर दाब देऊन तुम्ही हे मिश्रण मिक्स केलं तर आपल्या खोबऱ्याचा खूप जास्त चुरा होऊ शकतो, कारण आपण खोबरं भाजून घेतलेलं आहे. तर मिश्रण मिक्स करण्यासाठी मला 3 ते 4 मिनिट लागलेले आहेत. खोबरं आणि खजूर आपण छान एकजीव करून घेतलेला आहे. याचे लाडू सहजच वळत आहेत. एकदम छान याची बाइंडिंग तयार झालेली आहे. तर यामध्ये जे टाकलेले सर्व साहित्य ते एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये आहे. आता आपल्याला याचे लाडू तयार करून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर अधिक गोड लाडू आवडत असतील तर तुम्ही खजूर यामध्ये थोडीशी वाढवू शकता. एवढ्या प्रमाणामध्ये हे लाडू छान गोड चवीचे तयार होतील. एकदम छान सहजच याचे लाडू तयार होत आहेत. एकदम गोल, गरगरीत आणि मस्त असा आपला हा लाडू तयार झालेला आहे. बाकीचे राहिलेले जे लाडू आहेत ते देखील आपल्याला सेम याच पद्धतीने तयार करून घ्यायचे आहेत. एकदम कमी साहित्यामध्ये आणि झटपट तयार होणारे आपले एकदम हेल्दी, पौष्टिक असे सुकं नारळ आणि खजूरचे लाडू तयार झालेले आहेत. भरपूर दिवस टिकण्यास मदत होते. चव देखील छान लागते, पौष्टिक देखील आहेत. मुलांसाठी, वयोवृद्धांसाठी किंवा महिलांसाठी देखील हे लाडू उपयुक्त ठरू शकतात. तर तुम्हाला नमस्कार मंडळी, मी स्वाती तुमचे सर्वांचे स्वागत करते स्वातीस मराठी रेसिपीमध्ये. आज आपल्याला बनवायचे साबुदाणा वडे. एकदम हलके फुलके आणि कुरकुरीत असे. एकाच मिश्रणाचा वापर करून आपल्याला या ठिकाणी 2 प्रकारचे वडे तयार करायचे आहेत. कमी तेलाचा वापर करून आप्पेपात्रामध्ये वडे कसे तयार करायचे ते देखील आज आपल्याला बघायचं आहे. तर या ठिकाणी आपण 1 कप साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणा आपल्याला छान स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे. तर हाताने चोळून मी हा साबुदाणा छान धुवून घेतलेला आहे. आता यामधील जे पाणी आहे ते आपल्याला पाणी काढून टाकायचं आहे. यामध्ये आता आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला भरपूर पाणी टाकायचं आहे. एकदम मोकळा आणि सुटसुटीत साबुदाणा भिजण्यासाठी आपण या ठिकाणी यामध्ये भरपूर असं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि अर्ध्या घंट्यासाठी आपल्याला हा साबुदाणा पाण्यामध्ये भिजू घालायचा आहे. अर्ध्या घंट्यानंतर आपल्याला हे पाणी काढून टाकायचं आहे आणि साबुदाणा आपल्याला रात्रभर भिजू घालून घ्यायचा आहे. अर्धा किंवा 1 घंटाच तुम्ही हा साबुदाणा पाण्यामध्ये ठेवा. त्यानंतर यामधील जे पाणी आहे ते आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचं आहे. एक अर्ध्या घंट्यानंतर मी यामधील पाणी काढून टाकलेलं आहे. आपला जो साबुदाणा आहे तो आणखीन भिजलेला नाहीये, तर आपल्याला 12 घंट्यासाठी किंवा रात्रभर हा साबुदाणा भिजू घालून घ्यायचा आहे. म्हणजेच आपला जो साबुदाणा आहे तो एकदम मोकळा आणि सुटसुटीत असा छान भिजला जातो. आता यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी शिंपडून घ्यायचं आहे
आणि हा साबुदाणा आपल्याला रात्रभर असाच ठेवायचा आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता आपला जो साबुदाणा आहे तो एकदम छान भिजलेला आहे, एकदम मऊ झालेला आहे आणि त्याचबरोबर बघू शकता तुम्ही एकदम मोकळा आणि सुटसुटीत देखील झालेला आहे. आता आपल्याला साबुदाण्याचे वडे तयार करून घ्यायचे आहेत. तर आपल्याला 1 कप साबुदाण्यासाठी अर्धा कप भाजलेले शेंगदाणे वापरायचे आहे. मी या ठिकाणी अर्धा कप भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे आपण छान खरपूस आणि खमंग असे भाजून घेतलेले आहेत. शेंगदाणे छान भाजल्यामुळे आपल्या वड्याला खूप मस्त अशी चव येते. हे शेंगदाणे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत. एकदम बारीक पावडर करायचं नाही आपल्याला किंवा एकदम जाड देखील ठेवायचे नाहीत. मीडियम असे आपल्याला हे शेंगदाणे बारीक करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने मी हे शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहेत. आता आपण भिजवलेला जो साबुदाणा आहे त्यावरती आपल्याला हे शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे. आता साबुदाण्यावरती आपण हे शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे. जेवढा आपण साबुदाणा घेतलेला आहे त्याच्या अर्धा आपल्याला बटाट्याचा वापर करायचा आहे. या ठिकाणी आपण 400 ग्राम साबुदाणा घेतला असेल तर आपल्याला 200 ग्राम बटाट्याचा वापर करायचा आहे. जर तुम्ही मोठे बटाटे वापरत असाल तर तुम्ही या ठिकाणी 2च बटाट्याचा वापर करा. मी या ठिकाणी छोट्या साईजचे बटाटे घेतलेले आहेत त्यामुळे मी या ठिकाणी 4 बटाटे घेतलेले आहेत. बटाटे आपण छान उकडून घेतलेले आहेत आणि त्यावरील साल काढून घेतलेले आहे. हिरवी मिरचीचा वापर न करता मी या ठिकाणी लाल तिखट वापरणार आहे. तर 1 चमचा आपण या ठिकाणी लाल तिखट टाकून घेतलेले आहे. चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे. तुम्ही या ठिकाणी उपवासाचं शेंदे मीठ देखील वापरू शकता. जे उकडून घेतलेले बटाटे ते आपल्याला हातानेच कुस करून यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. बटाटे छान शिजलेले आहेत त्यामुळे मी हातानेच हे बटाटे मॅश करून यामध्ये टाकत आहे. आता हे सर्व मिश्रण आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे. तर भांडं थोडंसं छोटं वाटत आहे त्यामुळे मी हे मिश्रण दुसऱ्या भांड्यामध्ये टाकून घेत आहे. तर दुसऱ्या भांड्यामध्ये टाकताना आपण सुरुवातीला बटाटा टाकून घेतलेला आहे. आपल्याला बटाटा थोडासा कुस करून घ्यायचा आहे. आता उरलेला जो साबुदाणा आहे तो आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि सर्व मिश्रण आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे. एकदम परफेक्ट असं आपलं साबुदाणा, बटाटा आणि शेंगदाण्याच्या कुटाचं प्रमाण आहे. या प्रमाणामध्ये जर साबुदाणा वडे तयार केले तर एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी तयार होतात, त्याचबरोबर हलके फुलके देखील तयार होतात. आता आपल्याला हे मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे. मिश्रण आपण छान एकजीव करून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे मिश्रणाचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. लिंबा एवढाले आपण याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेतलेले आहेत. सर्व मिश्रणाचे आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीने गोळे तयार करून घ्यायचे आहेत. तर आपण या ठिकाणी सर्व मिश्रणाचे अशा पद्धतीने गोळे तयार करून घेतलेले आहेत. आता या मिश्रणावरती आपण झाकण ठेवून याला साईडला ठेवून देऊया. साबुदाणा वड्यासोबत खाण्यासाठी आपल्याला एक मस्त अशी चटपटीत चटणी तयार करून घ्यायची आहे. पाव कप आपण या ठिकाणी भाजलेले शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत. पाव कप आपण या ठिकाणी खोबऱ्याचा कीस देखील घेतलेला आहे. तुम्ही खोबऱ्याचे काप देखील घेऊ शकता. 2 हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या. त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा आपल्याला यामध्ये लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे. लिंबाच्या रसामुळे आपल्या चटणीला खूप मस्त अशी चव येते. यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. त्याचबरोबर आपण यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून घेतलेले आहे. थोडंसं पाणी टाकलेलं आहे आपण आणि ही चटणी आपल्याला छान मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे. एकदम चविष्ट आणि चटपटीत अशी आपली ही वड्यासोबत खाण्यासाठी चटणी तयार झालेली आहे. वड्यासोबत ही चटणी खाण्यासाठी खूप मस्त लागते. तुम्ही गोड दह्यासोबत देखील हे वडे सर्व करू शकता. आता या ठिकाणी आपल्याला वडे तयार करून घ्यायचे आहेत. या ठिकाणी आपल्याला 2 प्रकारे वडे तयार करायचे आहेत. तर थोड्या मिश्रणाचे गोळे आपण या ठिकाणी वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. हे आपल्याला आप्पे पात्रामध्ये थोड्या तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत आणि काही वडे आपल्याला या ठिकाणी डीप फ्राय करायचे आहेत. तर या ठिकाणी आपल्याला हातावरती एक गोळा घ्यायचा आहे आणि दोन्ही हातामध्ये आपल्याला थोडासा चपटा आकार देऊन घ्यायचा आहे. तर मध्यभागी आपल्याला थोडंसं जाड ठेवायचं आहे आणि साईडने आपल्याला थोडंसं पातळ करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला वड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि साईडने आपल्याला छान याला गोल असा आकार द्यायचा आहे. सेम याच पद्धतीने मी आणखीन एक वडा तुम्हाला तयार करून दाखवत आहे. अशाच पद्धतीने आता आपण सर्व वडे तयार करून घेणार आहोत. सुरुवातीला आपल्याला थोडंसं तेल वापरून आप्पे पात्रामध्ये वडे तयार करायचे आहेत. या ठिकाणी आपण गॅसवरती एक आप्पे पात्र ठेवलेलं आहे. यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. तर आप्पे पात्राच्या प्रत्येक साच्यामध्ये आपण थोडं थोडं तेल टाकून घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला साबुदाण्याचे जे वडे आहेत ते वडे ठेवून घ्यायचे आहेत आणि मस्त असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. अर्ध्या मिनिटासाठी आपल्याला या वड्याला भाजून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे. एक बाजू वड्याची छान भाजलेली आहे. आपण या वड्याची बाजू चमच्याने पलटी करून घेतलेली आहे. आता आपल्याला यावरती एक झाकण ठेवायचं आहे आणि 2 ते 3 मिनिट आपण या वड्याला छान शिजू देऊया. म्हणजेच आतमध्ये देखील आपले वडे छान शिजले जातील. 2 ते 3 मिनिट झालेले आहेत. यावरील जे झाकण आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. वड्याची आपल्याला बाजू बदलून घ्यायची आहे. एक बाजू आपली छान भाजलेली आहे. अशा पद्धतीने आपण सर्व वड्याची चमच्याने बाजू बदलून घेतलेली आहे. आता परत आपल्याला यावरती एक झाकण ठेवायचं आहे आणि परत आपल्याला 2 मिनिट याला छान शिजू द्यायचं आहे. आता आपण झाकण उघडून घेतलेलं आहे. आता आपल्याला गॅसची जी फ्लेम आहे ती वाढवायची आहे. सुरुवातीला लो टू मिडियम फ्लेमवरती आपण हे वडे भाजून घेतले होते. तर बघू शकता तुम्ही गॅसची फ्लेम हाय केल्यामुळे आपले जे वडे ते छान गोल आकार घेत आहेत. झाकण ठेवून आपण याला छान आतमध्ये शिजून घेतलेलं आहे. वडे आपले छान शिजलेले आहेत.
आता आपल्याला फक्त वड्याला हलकं फुलकं करण्यासाठी वरच्या बाजूने वडे एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत होण्यासाठी गॅस आपल्याला वाढवायचा आहे. गॅस वाढवल्यानंतर आपल्याला चमच्याने याच्या बाजू बदलून घ्यायच्या आहेत. आता बघू शकता तुम्ही गॅस वाढवल्यानंतर आपले जे वडे ते छान टम्म फुगलेले आहेत, त्याच्या आकारापेक्षा डबल झालेले आहे. वड्यामधील जो साबुदाणा आहे तो देखील छान फुललेला आहे. एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी असे आपले हे वडे तयार झालेले आहेत. आतमधील जे वडे ते आपल्याला साईडच्या बाजूला टाकायचे आहेत आणि साईडचे जे वडे ते आपल्याला आतमध्ये टाकून घ्यायचे आहेत. आतमध्ये जास्त हीट लागते, त्यामुळे वडे छान लवकर भाजले जातात. छान गोल्डन रंगामध्ये आपण हे वडे भाजून घेतलेले आहेत. बघू शकता तुम्ही एकदम कमी तेलामध्ये कुरकुरीत क्रिस्पी आणि हलके फुलके आपले हे साबुदाण्याचे आप्पे किंवा साबुदाण्याचे वडे तयार झालेले आहेत. आकार बघू शकता तुम्ही, वड्याचा आकार देखील डबल झालेला आहे. आप्पे पात्रामधील जे वडे ते आपले तयार झालेले आहेत. आपल्याला या ठिकाणी वडे तळून घ्यायचे आहेत. तर गॅसवरती आपण एक कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये मी तेल ठेवलेलं आहे तापवण्यासाठी. तेल आपल्याला छान गरम करून घ्यायचे, त्यानंतरच आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत. तर तेलामध्ये बसतील तेवढेच वडे आपण या ठिकाणी सुरुवातीला सोडून घेतलेले आहेत. तर मी या ठिकाणी 3 ते 4 वडे टाकून घेतलेले आहेत. एक अर्धा ते 1 मिनिट आपल्याला वड्याला सुरुवातीला तेलामध्ये छान तळू द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला झाऱ्याने याला पलटी करून घ्यायचं आहे. तर एकदम छान कुरकुरीत आणि क्रिस्पी असे आपल्याला हे वडे तळून घ्यायचे. लो टू मिडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे वडे छान क्रिस्पी आणि कुरकुरीत असे तळून घ्यायचे आहेत. तर बघू शकता तुम्ही एकदम मस्त असे आपले हे वडे तळलेले आहेत. यामधील जे साबुदाणा आहे तो देखील पूर्णपणे तुटलेला नाहीये. एकदम छान साबुदाणा देखील फुललेला आहे. कुरकुरीत आणि क्रिस्पी असे आपण गोल्डन रंगामध्ये हे वडे तळून घेतलेले आहेत. आता आपण सेम याच पद्धतीने बाकीचे राहिलेले जे वडे ते देखील तळून घेऊया. आतमधून एकदम मऊ सॉफ्ट हलके फुलके आणि वरच्या बाजूने एकदम कुरकुरीत क्रिस्पी असे आपले हे वडे तयार झालेले आहेत. छोट्या साईजचे वडे बनवल्यामुळे आणि कढई थोडी मोठी असल्यामुळे मी सर्व वडे एकत्रित तळून घेतलेले आहेत. आप्पे पात्रामधील वडे आणि आपण जे डीप फ्राय करून घेतलेले वडे ते दोन्ही वडे आपले एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी असे तयार झालेले आहेत. त्याचबरोबर सोबत आपण एक उपवासाची मस्त अशी चटपटीत चटणी देखील तयार केलेली आहे आणि दोन्ही वडे आपले एकदम छान तयार झालेले आहेत. एकाच मिश्रणामध्ये आपण दोन्ही वडे तयार करून घेतलेले आहेत. तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजला देखील फॉलो करायला विसरू नका. भेटूया तशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.